हा मराठी मूवी 200 कोटींचा आकडा पार करू शकतो. 1 जानेवारी 2027 हा दिवस मराठी फिल्म इंडस्ट्रीच्या इतिहासात सर्वात ऐतिहासिक दिवस ठरू शकतो. कारण बॉक्स ऑफिसवर राडा करायला येतोय एक बिग बजेट, बिग स्केल मेगा मूवी खाशाबा. फॅन्ड्री आणि सैराट फेम नागराज पोपटराव मंजुळे यांनी भारताचे महान कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या आयुष्यावर भव्य दिव्य चित्रपट बनवलाय. आणि बॉस याचा टीजर बघून ना एक्साइटमेंट इथे पोहोचली. तो कुस्तीचा फड, त्यात मराठीतले सगळे दिग्गज आणि त्यात भर घालणारं अजय अतुल यांचं भारदस्त रांगडं म्युझिक, नुसता अंगावर काटा येते. मराठी स्पोर्ट्स ड्रामा तसे फार कमी येतात आणि जे आलेत ते फारसे चालले नाहीये, पण खाशाबा काहीतरी वेगळाच विषय दिसतो. यामध्ये मराठीला जगभर गाजवण्याची वेगळीच धमक दिसते. नागराज अण्णांनी आधी झुंड हा स्पोर्ट्स ड्रामा केला होता, पण तो हिंदीत होता. आता मराठीत इतक्या ग्रँड लेवलचा सिनेमा बनवण्याचं धनुष्य नागराज अण्णांनी पेललंय. टीजर पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल, यात महेश मांजरेकर, छाया कदम, जितेंद्र जोशी, ओम भूतकर, गिरीश कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, वैभव मांगले, संग्राम सिंग, सुरेश विश्वकर्मा अशी तगडी स्टारकास्ट आहे. खुद्द नागराज अण्णा एका विशेष भूमिकेत आहेत आणि कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपती यांची यात एक वेगळी झलक आहे. त्यांनी स्वतःचे आजोबा शहाजीराजे छत्रपती यांची भूमिका साकारली. पण तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का? जो मेन लीड आहे, ज्याने खाशाबांची भूमिका साकारली आहे, त्याचा चेहरा अजून रिव्हीलच केलेला नाहीये. हेच या चित्रपटाचं सर्वात मोठं सिक्रेट. नागराज मंजुळेंचा चित्रपट आणि जोडीला अजय अतुल यांचं म्युझिक हा फॉर्म्युला टीजर मध्येच एवढी एनर्जी क्रिएट करतोय, तर विचार करा थिएटरात काय राडा होईल. नुकताच 2 मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई केली. राजा शिवाजी आणि देऊळ बंद 2. नागराजांनी आधी सैराटच्या वेळी 100 कोटींचा आकडा पार करण्याचा पराक्रम केलाय. त्यामुळे खाशाबाच्या माध्यमातून नागराज मंजुळे मराठीत 2 100 कोटींचे चित्रपट देणारे पहिले दिग्दर्शक ठरू शकतात. पण सगळ्यात महत्वाचं, हा चित्रपट फक्त एक स्पोर्ट्स ड्रामा नाहीये, तर एका अशा हिरोची स्टोरी आहे ज्याला आपण हवा तो मान सन्मान कधीच दिला नाही. विचार करा, भारत स्वतंत्र होऊन अवघी 5 वर्ष झाली होती. खेळाडूंना कसलीही फॅसिलिटी नव्हती. अशा काळात 1992च्या हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये खाशाबांनी देशाला पहिलं वैयक्तिक ब्रॉन्झ मेडल जिंकवून दिलं होतं. पण ज्या माणसाने या देशाला सर्वात पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक मेडल जिंकवून दिलं, त्या महान खेळाडूचा अजूनही कोणत्याही पद्म पुरस्काराने सन्मान झालेला नाही. त्यांना अर्जुन पुरस्कार मिळाला, तोही त्यांच्या निधनाच्या 16 वर्षांनी. खेलरत्न तर अजूनही मिळालेला नाही. इतका मोठा पराक्रम करणाऱ्या या मराठी मातीच्या वाघाला आपण नेहमी दुर्लक्षितच केलं. पण आता वेळ आली आहे त्यांचा हा सुवर्ण इतिहास जगभर पोहोचवण्याची. तुम्हाला काय वाटतं, खाशाबा बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवणार का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि सिनेमा विश्वातल्या अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावर झाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.